नमस्कार मंडळी. तर केल्याने होत असते हे म्हणतात ना, तर ते अगदी खरं आहे बघा. तर नदीकडेला आपली मका होती आफ्रिकन तर ती जनावरांच्या चाऱ्यासाठीच केलेली. जनावरांना चारा घालत घालत त्याची काही कणसं निब्बर झालेली ती आपण बायकांकडून मोडून घेतलेली बघा. तर ती आणून आपण अशा प्रकारे इथं वाळत टाकलेली, कारण ओलीच होती अजून कणसं खालून. तर ही जागा जी दिसते तुम्हाला इथं आपलं घर होतं. तर गेल्या वर्षीच आपण हे घर पाडलेलं आहे. माळवाटाचं घर होतं, मोठा वाडा होता आपला हा. तर या ठिकाणी आपल्याला नवीन बांधकाम करायचं आहे म्हणून आपण तो पाडलेला आहे बघा. तर पाठीमागं तुम्हाला एक भिंत दिसत असेल पाठीमागची रस्त्याच्या कडेची. तर त्याच्यामध्ये दिवळी वगैरे आहेत बघा जुन्या पद्धतीच्या. आता या दिवळी वगैरे अशा बघायला पण भेटत नाहीत सध्या. तर खूप छान वाडा होता आमचा, परंतु माळवाटाच असल्यामुळं पावसाळ्यात त्याला गळत होतं खूप. कारण मातीचं असल्यामुळं राहतच नव्हतं. किती जरी कराला आणून टाकलं, दाबलं तरी ते पाणी पडतच होतं आतमध्ये. तर त्याच्यामुळं काय व्हायचं, तर लाईटचा करंट वगैरे लागत होता आणि शिवाय जुनं बांधकाम झालेलं. त्यामुळं आम्ही पाडून इथं दुसरं बांधकाम करायचा विचार केलेला आहे. तर याच ठिकाणी आपण खडक असल्यामुळे त्याच्यावर मका टाकलेली, कारण पावसाळ्याचा दिवस पाऊस रिमझिम पडतो आणि मका उगवेल म्हणून. तर दुपारनंतर लगेच मशीन आली आणि करून पण घेतली.